सो जय महाराष्ट्र मंडळी, आणि हा संपूर्ण प्रोग्राम आहे आमच्या संगीतचा. प्रियंका आणि माझ्या लग्नातला पहिला सोहळा आहे तो म्हणजे संगीत. आणि या संगीतमध्ये आम्ही खूप सारी मजा मस्ती केलेली आहे, खूप सारे डान्स केलेले आहेत. प्रत्येकाचे काही छोटेसे शॉर्ट्स मी या संपूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप सारे भारी डान्स देखील, आणि खूप सगळ्यांचे मनोगत, प्रत्येकाला प्रियंकाविषयी माझ्याविषयी काय वाटतं हे संपूर्ण तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार. सो स्टे ट्यून आणि संपूर्ण व्लॉग बघा आणि एन्जॉय करा. असं मला वाटतं एकदम सगळ्यात छोटी करवली येणार आहे. गोड असेल. कोण असेल? कोण असेल? गेस करा. छोटी. हे बघा ती मुलगी आहे. ती रेडीच आहे. आरोही. स्वप्निल के बारे में भी बताओ यार. स्वप्निल जी जो कैसे लगा? अच्छे हुए. क्यों अच्छा लगा? नहीं, ये सांगे. गुनगुन बताए. वो भी पीयू दी के जैसा अच्छा इंसान है. ते तू ओळखतेस काय स्वप्निल जीला? वजह से आ रहा है. मग तुलाच बघतायत ते. हे सगळ्यांना माहिती आहे. हो ते तर आहेच. किती महागातली साडी, ड्रेस काय काढलायस? तरी पण तू आम्हाला एक माहितीसाठी जर आयडिया दिलीस तर बरं होईल. 3,500-4,000 अरे वा. हे सगळ्यांना माहिती आहे. हो ते तर आहेच. किती महागातली साडी, ड्रेस काय काढलायस? तरी पण तू आम्हाला एक माहितीसाठी जर आयडिया दिलीस तर बरं होईल. 3,500-4,000 अरे वा. पळाली.
अच्छा, आरतीकडे येऊया आपण. आरती. पिहू म्हणजे माझी शेअरिंग पार्टनर. प्रत्येक गोष्ट ही पिहूला माझी माहिती असते. आणि शेअरिंग म्हणजे पिझ्झा शेअरिंग पण होतो का की भेटताच? फूड शेअरिंग, गॉसिप शेअरिंग, एव्हरीथिंग. आमची लॉकडाऊन मध्ये फ्रेंडशिप झाली होती. त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरायचो, आमच्या गोष्टी चालायच्या, आमच्या पर्सनल गोष्टी टॉक्स. चालायच्या म्हणजे कुठल्या चालायच्या? पर्सनल टॉक्स, पर्सनल लेवल. तुम्हाला कधी सांगितलं होतं पिऊनी? मला सगळ्यात लेट सांगितले तिने. ओ, कोणाला पहिलं कळलं होतं का तुमच्यामधल्या? अच्छा, कॅन्डीजला गेलो होतो सर्वात आधी. तेव्हा ती म्हटलं होते की हा फ्रेंड आहे, बट त्यांच्या वागण्यावरून असं वाटत तेव्हा कळलंच होतं. सो मला कळलं होतं. गोळ्या पण त्याच्यानंतर मग तिने स्वतःहून सांगितलं की असं आहे, आणि आम्ही विचार करतो लगेच वा छान आहे. म्हणजे मला स्वप्नीलचा स्वभाव खूप आवडतो, खूप चांगला मी आहे. येतच होतो तिकडे, पण जाऊ दे, ठीक आहे. स्वप्नील इज मोर फेमस. दे आर ऑलरेडी स्टार्टेड स्पीकिंग अबाउट यू. तर मग आता स्वप्नील बद्दल सांग. स्वप्नील बद्दल काय सांगायचं, म्हणजे मी तसा तर जास्त स्पेंड नाही, म्हणजे त्याच्यासोबत टाइम स्पेंड नाही केला. पण जेव्हा जेव्हा तो मला भेटलाय तेव्हा तेव्हा तो खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मला तरी तो चांगला वाटतो. वाटलंय तिथे चांगला हा, होणार. वाटतोय म्हणून तर लग्न करते पिऊ. माझं तर पूर्ण झालं. पिऊचा जमतोय म्हणजे तो तिच्यासारखाच असणार. हे बरोबर आहे. पॉइंट टू बी नोटेड, पॉइंट टू बी नोटेड. मी स्वप्नीलला दोनदाच भेटले, पण त्या 2 ओळखींमध्ये मला एवढंच कळलं की जशी पिऊ आहे तसंच स्वप्नील आहे. ते मेड फॉर इच अदर. प्रियंकाने हे गाणं तुझ्या फॅमिलीसाठी डेडिकेट केलेलं आहे. तर बघूया आता हे प्रियंकाचं गाणं. हो, एक राजा राणी होते आणि त्यांना होत्या 2 राजकुमारी. सुरुवात करते राजापासून. म्हणजे माझा बाबा, मनाने दिलदार आणि मैत्रीच्या दुनियेतला तो राजाच होता. पण तो राजा माणूस त्यांच्या राजकुमारींसाठी त्यांचा मित्र होता. हो, इतरांचे वडील असतील ना स्ट्रिक्ट, फ्रीडम नाही देणारे किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रत्येक कामात मध्ये असतात. पण माझे बाबा एकदम चिल, एकदम कूल. आणि हो, आम्हाला इंडिपेंडेंट बनवण्यातही त्यांचा साथ होता. सो स्वप्नील, तुला सांगते, तुझ्यापेक्षाही जर जास्त कोण माझ्यावर प्रेम करत असेल ना तर तो माझा बाबा होता. हो, तू त्यांना भेटू शकला नाहीस, पण मला हेच कळतं की त्यांनीच तुला माझ्यासाठी पाठवलं. आम्ही या दिवसासाठी खूप मॅनिफेस्ट केलं होतं की आम्ही एकत्र डान्स करू. हा, आम्ही आता डान्स करू शकत नाही, पण तो माझा डान्स नक्कीच बघतोय. सो हा डान्स माझ्या बाबांसाठी. देव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू. आज तो फेडू
साधी बोली आणि प्रेमळ सुद्धा. सगळ्यांना हवीशी वाटणारी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारी अशी माझी आई माझ्याबरोबर मात्र एका मैत्रिणीसारखीच होती. मला काय हवं काय नको हे तिला जास्त चांगलं कळतं. म्हणतात की प्रत्येक आई ही तितकी स्पेशल असते प्रत्येकासाठी, पण माझी आई थोडी जास्त स्पेशल होती. कारण कसं आहे की बाबा गेल्यानंतरही ती माझा बाबा झाली, त्यामुळे ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी हे आमचं एवढंच जग होतं. हो, यापुढेही असंच राहील, पण ही आई मला जन्मोजन्मी हवी आहे. सो हे गाणं माझ्या आईसाठी. लाडकी तुम्हाला तूच आई हवी, जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग, झोप येईन बघ गाना तू अंगाई. आठवतो मनी साठवतो दिसे आसरातही तुम्हाला ए आई. तू भासे ठाई ठाई ए आई, तू भासे ठाई ठाई ए आई. आता एवढ्या गोष्टीतल्या राजकुमारीबद्दल म्हणजेच मोठ्या राजकुमारीबद्दल म्हणजेच माझी ताई. साधी सरळ, सगळ्यांना लहानपणापासून आवडणारी आणि तितकीच शांत. पण मी आणि ती म्हणजे टॉम अँड जेरी. आम्ही दोघे लहानपणी इतक्या भांडलोय की आमचं कधी कधी पटायचं पण नाही. पण हां, तसंच आम्ही एकमेकांशिवाय राहूही नाही शकत हे तितकंच खरं. तिचं म्हणजेच माझी दुसरी आई, माझ्यासाठी सगळं काही करणारी माझी दुसरी आई म्हणजेच माझी ताई. सो हे गाणं माझ्या ताईसाठी. माझ्याबद्दल काय, माझ्याबद्दल तर सगळ्यांना सगळंच माहीत असेल, कारण की ओपन बुक आहे. त्यामुळे माझ्याबद्दल असं काहीच नाही. पण हां, माझ्या होणाऱ्या राजकुमाराबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेन. तो म्हणजे स्वप्नील. शांत, बोलकाही तितकाच, उत्साही तितकाच आणि सगळ्या गोष्टीत सगळ्यांना मदत करणार म्हणजे स्वप्नील. त्याच्याविषयी काय बोलू, जसा हवा होता तसाच तो आहे. आणि हो, हाच विश्वास आहे की ते यापुढेही तो तसाच राहील. सो स्वप्नील, ह्या जगभर खूप फिरले, पण तुझ्यासारखा तूच आहेस. सो हे गाणं तुझ्यासाठी. कहीं दिल वाली बात भी ना सजरी जवानी कहीं जब मैं तुम्हारे जैसा ना कोई, जब मैं तुम्हारे जैसा ना कोई. ना तो हंसना रुमानी कहीं, ना तो खुशबू
शाळेपासूनची करवली आहे. शाळेपासूनची करवली आहे. कॉलेजमध्ये पण होती? कॉलेजमध्ये नव्हती का? अच्छा, ठीक आहे. काय बोलायचंय, ऍक्च्युली आम्ही चौथी पासूनच्या मैत्रिणी आहोत, एकदम लहानपणापासूनच्या. पण ऍक्च्युली खूप नर्वस होते. आम्ही जांभोरी मैदानातच खूप टाइम स्पेंड केला, जास्त टाइम. आणि मी आता तिथूनच येत होती ना, तर सगळ्या आठवणी आम्हाला आठवत होत्या. आणि दादाला तर म्हणते आम्ही काय काय पराक्रम केले. आणि पिऊ ऍक्च्युली पिऊ खूप छान मुली, स्वभाव खूप छान. मला माहिती लेट मी इंट्रोड्यूस. तिचं लग्न होत आहे, मग तुला कसं वाटतंय? पहिली फिलिंग काय आहे तुझ्या मनात? आता पनवेलवरून वरळीला नाही बायकाळायला. अरे वा वा. आणि सेम लाईन झाली ना यार, आता प्रॉब्लेमच नाही ना. म्हणजे आता पहिलं तरी कसं म्हणजे ते चेंज करून यामध्ये स्वप्नील यार तुला टॉलरेट करावं लागेल, घरच्यांना सांगून ठेव. चालेल. तर मग तू काय आठवण सांगशील प्रियंकाबद्दलची? खास म्हणजे तिथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट मला आठवणी बसते. तरी पण एक स्पेशल मुवमेंट तुमच्या दोघींचा. लाज पाहिजे, अजून घे मग बोल. हसून घे. मनालीला गेलो लास्ट इयर. आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आणि माझ्या हातात मोबाईल होता पुढचा आणि तो गायब झाला. तो मोबाईल चोरीला गेला पुढचा आणि आम्ही एवढा शोधला आणि पिऊ मनालीला जाईपर्यंत रडत होती.
स्टेटस अपलोड न झाले सगळे. एवढं मोनालिसा खर्च केला आणि तो फोनच आणून टाकला. डबल खर्च झाला ना मोबाईलला. तुम्ही पिवलं बऱ्यापैकी ओळखता, लहानाचे मोठे तुमच्याकडे झाले, सगळं बघितलं, सगळं दादाला तर जास्तच माहिती आहे. तर तुला कसं वाटतंय, म्हणजे आज पिवचं लग्नाचा संगीत कार्यक्रम आहे, तर तुझं मत काय? पिऊ नेहमीच ॲम्बिशियस करत राहिली, तर तिचं लग्न पण एक ॲम्बिशियस आहे, तिचे काहीतरी ड्रीम्स आहे आणि ते पूर्ण होत आहे, त्यासाठी आम्ही आपली होतो. बोलेल. माझ्या लग्नानंतर जर मला पण पहिली मैत्रीण मिळाली असेल तर पिऊ होती आणि वहिनी बोलणारी पण तीच होती. तर खूप छान बॉन्डिंग होतं आमचं आणि ते आयुष्यभर आहे. पिऊ तुला पण 2 शब्द बोलायला लागतील, मी माहिती घेऊन तुझ्याकडे पाहिजे. दादा वहिनी तर म्हणजे पहिलं दादा आणि वहिनी जर कोण असेल तर ते होते आणि वहिनीबद्दल मैत्रिणीसारखं पहिल्यापासून बॉन्डिंग होतंच आणि दादाबद्दल रिस्पेक्टफुल आदर होता. म्हणजे मी एवढं स्वतः त्याला घाबरते पण ती सगळ्याची बोलायला खूप आवडते. सो असं होतं सगळं. येतो तुझ्याकडे पण येतो, मला माहिती आहे तुला बोलायला खूप आवडतं. आपण ते ना माईक तुझ्याकडेच येणार आहे, तुझंच माईक आहे. आता एक किस्सा आहे, म्हणजे मोस्टली जेव्हा आम्ही फिरायचो किंवा प्रियंकाला बाहेर सोडायला कधी आलो नको नको तिथे नको सगळेजण आहे, सगळेजण दिसतोय थोडं मागे सोड. समीर दादा तिकडे दिसलं तिला लांब आम्ही सोडताना, तर मुलांना इथेच सोड मला, समीर दादा दिसतंय, समीर दादा तिथे उभा आहे. तेव्हा माझं खाली जाताना तेव्हा पिऊच्या इथे गेलो साईडच्या तिकडे नाक्यावर जरी आम्ही उभं असतो तरी लांब समीर दादा तरी तिथे बोलतो आम्हाला लगेच लांब राहायची, हा तिकडे जा समीर दादा आला अशी करते. तिकडचं प्रत्येक माणूस ती बातमी तिथपर्यंत पोहोचणार. आणि इकडे पण एक स्वप्नीचा शूज आहे, इकडे पण प्रियंकाचा शूज आहे. आपण एक 8-10 प्रश्न त्यांना विचारणार आहोत. त्याच्यामध्ये जो कोण त्या गोष्टी करत असेल किंवा ज्याच्या त्या सवयी असतील त्याप्रमाणे ते शूज उचलतील. म्हणजे जर ती एखादी सवय स्वप्नीची असेल तर स्वप्नीचा शूज वर येईल आणि एखादी सवय प्रियंकाची असेल तर प्रियंकाचा शूज वर येईल. तर दोघं पण रेडी आहे का तुम्ही? स्टार्ट करूया आपण. पाणी बिणी काय घ्यायचं का? चॉकलेट वगैरे, केक, सरबत? सरबत नाही आहे का? चॉकलेट तुला पाहिजे का? ज्यूस वगैरे? पिंक कलर रेडी आहे. आपलं रॅपिड फायर राऊंड आता आपण सुरू करतोय. सगळे मी हिंदीतच बोलतो. सब लोग अपना दिल थाम के बैठिए, अभी सारे सच बाहर आने वाले हैं. ये सच कुछ कड़वे हैं, कुछ सच्चे हैं, लेकिन फोनवर कोण जास्त बोलतं, अजून काय अजून काय अजून काय आणि बोल अजून काय आणि बोल अजून काय असं कोण बोलतं? लगेच उत्तर आलं पाहिजे. चीटिंग नाही यार, तुम्ही ट्रू असलं पाहिजे, ट्रू असलं पाहिजे. अजून काय अजून काय अजून काय हा शब्द कोणाचा येतो? प्रश्न कळला का? फोनवर बोलताना अजून काय अजून काय अजून काय. ऍक्सेप्टेड. स्वप्नील जिंकलाय. स्वप्नील जिंकलाय. स्वप्नीलला 1 राऊंड 1 मार्क. प्रश्न नाही कळला ना तर तुम्ही परत विचारू शकता, ठीक आहे? क्लिअरिटी नसेल तर. ऑड नंबर ऑफ पिझ्झा स्लाइस सॅक्रिफाईस कोण करतं?
ऑड नंबर ऑफ पिझ्झा स्लाइस सॅक्रिफाईस. कसं वाटतंय ना दुःखाबद्दल? नाही तिचं असतं की मला पाहिजे हे पिझ्झाचे पैसे कोण भरतं? मग काही जास्त दुःख होत नसेल पण तो जाऊ दे. चला तू विचार. आर्ग्युमेंट्स मध्ये कोण सगळ्यात जास्त जिंकतं? एकदम परफेक्ट आहे. सगळ्यांना वाटतं ना बरोबर आहे? सगळ्यात जास्त सरप्राईजेस कोण देतं? पटापट पटापट. हो एकदम परफेक्ट आहे ना. मेड फॉर इच अदर. दिस इज राईट. लवकर गोष्टी विसरायची सवय कोणाला आहे? ते पण बरोबर आलेलं आहे. 100 पैकी 100. फर्स्ट डेट कोणी प्लॅन केलेली? किती वेळ लावते? पटापट. अरे बोलायचं. केली तर केली. एवढं काय आहे? लाजायचं काय आता? लग्न होत आहे. कंजूस कोण आहे? कंजूस. ते पण बरोबर आलेलं आहे. 36 गुण जुळलेले आहेत बऱ्यापैकी. सगळ्यात जास्त मेसी पर्सन कोण आहे? हे पण बरोबर आलेलं आहे. म्हणजे तुमच्या दोघांचे थिंकिंग एकदम करेक्ट चाललेली आहे. आय थिंक हा पावलं आतापर्यंत एकही असं रॉंग डिसिजन झालं नाही मला वाटत नाही. मिळाले. सरप्राईजेस देतामध्ये सगळ्यात जास्त चांगलं सरप्राईज कोण देतं? चांगले सरप्राईज कोण देतं? ओ इकडेही दोघे बरोबर आहेत. आता आपण एकदम जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालूया. हा थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे. कोणी मनावर घेऊ नका. भांडण झाल्यानंतर पहिलं सॉरी कोण बोलतं? हा युनिव्हर्सल रूल आहे की हे आन्सर बॉयच असणार आहे. करेक्ट करेक्ट. पण ते पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. युनिव्हर्सल आहे ना? आणखी 12 प्रश्न होते. हे अजून एक मेन क्वेश्चन. तो लास्टला. जर समजा तुमची डेट असेल तर डेट मध्ये उशिरा कोण पोचतं? यात पण बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला दोघांना आहे ना बाहेर करायला येतात दादा बहिणी आणि ताई भाऊजी. सो सगळ्यांनी स्वागत करून जायचं. जोरदार टाळ्या.
तर हा परफॉर्मन्स करत आधी सगळ्यांना विचारूया. ते आपण विचारायला पाहिजे की नाही सो मला जस्ट विचारायचंय पिऊचं लग्न होत आहे कसं वाटतं तुला? तर पिऊचं लग्न होत आहे तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय बस. आणि ती पिऊ बरोबर तुमचा एक असा क्षण असेल तो तुम्ही इथं सगळ्यांबरोबर शेअर करायचा असेल तर? तिच्याबरोबर बरेच क्षण आहेत असं स्पेशल म्हणजे प्रत्यक्ष स्पेशलच आहे. सगळ्यांचंच उत्तर हे होतं पिऊ बरोबर सगळे क्षण स्पेशल आहेत पण त्यातला एक तुम्हाला सांगायचं आहे. स्पेशल एक मिनिट मला जरा वेळ द्यायला माईक दुसरीकडे देऊया लोकांना माईक पास ऑन करूया. जस्ट मला थोडासा विचार करायला वेळ देऊया. तर दादा तिच्याविषयी सांगेल पिऊ विषयी. त्याच्याकडे शब्द सुचत नसते कदाचित माझ्याबद्दल बोलायला. आवाजच बसला होता. फक्त एक क्वेश्चन आहे वहिनीला की वहिनी सगळे बोलतात की तू माझी लाडकी वहिनी आहे आणि मी लाडकी नणंद आहे, हे खरं आहे का? अगदी. बघत आहे टाळ्या झाल्या पाहिजे. ब्राईड अँड ग्रूम ऑन स्टेज. टाळ्या झाल्या पाहिजे. गाणी, खूप सारे डान्स, सगळं काही लाभ झालं. यानंतरचे आपले 3 प्रोग्राम आहेत, हळदी, संगीत आणि एक्सेट्रा, त्याला देखील भेटूच. सो तोपर्यंत आपलं सर मी तर सांगण्यासाठी सगळ्यांना सांग सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला सर मी पण माझी पण डेलिव्हरी. सो डू सबस्क्राईब. वेळ झालेला आहे जेवणाचा, म्हणजे आम्ही जेवून झालेलोच आहे आता. सो बाय. डू लाईक शेअर सबस्क्राईब. वेळ संपली ऑलरेडी. बाय बाय.